काय करत असतो, नाही हे बघा हे बघा हे बघा. आणि जेव्हा आपण त्याकडे उघडून बघतो तेव्हा तो आठवण करून देते, मेमरी पॉइंट्स, अरे हे वाचलंय तू, हे माहितीये तुला. तरी आपण जे करतो, नाही नाही नाही, एखादा पॉइंट राहून गेला तर, विसरले असेल तर परत रिवाइज करतो, परत ते डोक्यामध्ये फीड होतं. तर मेमरी ब्रशअप होत राहते त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे. सारखं वाचत राहिलं की लक्षात राहतात गोष्टी, आणि मग हे आठवतं मागच्या वेळेला मी हे विसरले होते, म्हणजे हे माझ्या लक्षात असलं पाहिजे, असाही फायदा होतो. बाकीच्यांचं काय चाललंय? अरे ती एकटीच अभ्यास करते, ते पण तिने भाषा विषयांचं सांगितलं. बाकीच्यांचं काय चाललंय? टीचर मी ना आता म्हणजे आता आज ना इंग्लिशचा पेपर होता ना, तर आज थोडीशी प्रश्नपत्रिका सोडवून बघितली. इंग्लिशचा पेपर होता तुमचे? कसले पेपर सुरू आहेत? आता फेब्रुवारी सुरू आहे हा. नाही नाही, म्हणजे बोर्डचे एक्झामचे सोडवून बघितले. अच्छा, म्हणजे मागच्या वर्षीच्या 9वीच्या वार्षिक परीक्षेचे पेपर तुम्ही सोडवताय असं? नाही टीचर, आता जी बोर्डची एक्झाम होती ना त्याचे. बोर्ड एक्झामचे पेपर तुम्ही सोडवले तुमच्या जनरल ट्रायल साठी, लँग्वेजेसचे हो पेपर? टीचर. क्या बात. 9वी पासूनच 10वीचा अभ्यास करताय तुम्ही लोक, फार भयानक लोक आहात तुम्ही. चांगली गोष्ट आहे, पण म्हणजे कौतुक वाटलं मला. पण असं मला असं माझ्या 10वीच्या शेवटच्या 1.5 महिन्यापर्यंत मला असं वाटलंच नव्हतं की ऍडिशनल डोक्याला ताप करून घ्यावा. पण चांगली गोष्ट. लँग्वेजेसचे पेपर आमच्या शाळेमध्ये आता विषय निघालाय म्हणून सांगते, आमच्या शाळेमध्ये स्कॉलर बॅच होती, तर आमचं हे सगळं चालूच असायचं. आणि आम्ही काय असं वेगळं काही करायचो नाही, जे शाळेमध्ये चाललेलं असायचं ते सगळं आम्ही करायचो. घरी येऊन होमवर्क आम्हाला भरपूर होमवर्क, म्हणजे रायटिंगची प्रॅक्टिस आमची खूप जबरदस्त होती शाळेमध्ये. तुम्हाला किती होमवर्क असतो मला माहिती नाही. आम्हाला दिवाळीच्या सुट्टीमध्ये वेगळ्या वह्या असायच्या, म्हणजे आम्हाला लहानपणापासून लिखाणाची खूप सवय होती, कारण की आमचा अभ्यासच असायचा कायमच. 2 दिवस सुट्टी असली की असा 20 दिवसाचा अभ्यास देऊन ठेवायचा आम्हाला, करा आता गपचूप घरामध्ये बसून. सो असं आमचं पूर्ण ते लिखाणाच्या याच्यामध्ये आम्हाला कॉन्फिडन्स होता. आणि आमच्या वेळेला पेपर 100 मार्काचे लँग्वेजेसचे, 150 मार्क गणित, 150 मार्क समाजशास्त्र, 150 मार्क विज्ञान असे पेपर होते. एक मिनिट हा. हा तर सॉरी, तर असे 150-150 मार्काचे पेपर होते आमच्याकडे. पण आमचं काय करणार, आमचा ग्रुपच तसा होता, आमचा वर्गच तसा होता, एकदम अशी अटीतटीची शर्यत असायची. मग ऑटोमॅटिक अभ्यास व्हायचा. आणि खूप म्हणजे लँग्वेजेस तुम्ही म्हणताय तसं आमच्याकडे तर खूपच जास्त होमवर्क असतो ना. हा. असं वाटतं बरं का आपल्याला, पण त्याच्यामुळे आपल्याला बोर्ड पेपरमध्ये लिहिण्याचे जे काम आहे ना, म्हणजे कमी वेळात जास्त लिहिणं, हे करता येतं. जास्त होमवर्क करायची सवय असली ना आपल्याला, हात दुखत नाही, थकायला होत नाही, आपण पेपरमध्ये खटाखट खटाखट लिहून येतो. पण याच्याकरता शाळेमध्ये ती सिस्टीम आधीपासून पाहिजे, आमच्याकडे पण होती. त्याचा खूप फायदा झाला आम्हाला, नंतर पण झाला कॉलेजमध्ये असेपर्यंत, कारण आम्हाला ते समोर सांगतात आणि आम्ही लिहितो, एवढ्या स्पीडने लिहायची सवय होती ना, त्याच्यामुळे मग आमच्या नोट्स तयार व्हायच्या लगेचच्या लगेच. चला, पण चांगलंय, तुम्ही लँग्वेजेसचा अभ्यास करताय, 10वीचा पेपर सोडवताय, तुम्हाला मग 10वीला लँग्वेजेस किती सोप्या जाते, चांगली गोष्ट आहे. सायन्सचा पण पेपर सोडवून बघा, कदाचित येईल तुम्हाला. चला, आपण बायोटेक्नॉलॉजीवरती होतो. आमच्याकडे पण आहे मॅम. काय तुमच्याकडे आहे? म्हणजे मी काय समजायचं यातनं? आमच्याकडे पण आहे, पण काय आहे? अनम्यूट करा आणि बोला की, आपण पहिली 2-4 मिनिटं बोलतोच एकमेकांशी. रायटिंगचा होमवर्क का खूप आहे असं म्हणायचंय का? काय केलं तू? मला काय चॅटबॉक्स मध्ये टाकलंय का आमच्याकडे पण आहे, पण काय आहे? होमवर्क. ओके, चांगली गोष्ट आहे. होमवर्कला घाबरायचं नाही रे, मस्त असतो होमवर्क, चांगला वेळ जातो. फोन टीव्ही बीव्ही काही बघायची आपल्याला मग गरज पडत नाही, डोक्यामध्ये ऑलरेडी काहीतरी असतं, हे करायचंय असं काहीतरी पाहिजे बरं का, हे करायचंय असं डोक्यामध्ये पाहिजे, तर माणूस ना ऍक्टिव्ह राहतो. हे पण झालं, ते पण झालं, ते पण झालं, असं झालं ना की मग सुट्टीत बघा ना कसं कंटाळा येतो आपल्याला, कारण सगळं झालेलं असतं डोक्यात ठेवलेलं, हे झालंय, ते झालंय, ते सगळं संपलं की बोर व्हायला होतं, मग काहीतरी नवीन पाहिजे असतं, मेंदूला खाद्य पाहिजे असतं. चला, आजच्या टॉपिक मध्ये ते खाद्य मिळेल, कारण आपल्याला जे माहिती होतं बायोटेक्नॉलॉजी बद्दल, त्याच्या पुढचा टॉपिक आता आपण सुरू करणार आहे. तर बायोटेक्नॉलॉजी इज कॉम्बिनेशन ऑफ बायोलॉजी अँड टेक्नॉलॉजी दॅट वी नो. नंतर आपण याच्यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी करतो
ज्याच्यामध्ये आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजिकल स्किल्स वापरून बायोलॉजीचे जे काही आपले इनपुट्स आहेत ते डेव्हलप करतो. म्हणजे जास्त इफेक्टिव्ह, कमी वेळ, कमी पैसा, कमी कष्ट अशा गोष्टी बायोटेक्नॉलॉजीमुळे होतात. उदाहरण द्यायचं झालं तर दही बनवायचं असेल, समजा माझ्याकडे खूप मोठा गोठा आहे, माझ्याकडे खूप गाई म्हशी आहेत आणि त्या सगळ्यांचं दूध माझ्याकडे येतं. त्या दुधाला कन्वर्ट करून त्यातनं दही बनवायची प्रोसेस मला करायची असेल, असे ते दूध काही विशिष्ट कालावधीनंतर खराब होणारच आहे. पण जर मी टेक्नॉलॉजीचा वापर केला तर मी त्या दुधापासून खूप सारे वेगवेगळे फूड प्रोडक्ट्स बनवू शकते, स्टोअर करू शकते, एक्सपोर्ट करू शकते. एक्सपोर्ट करण्याकरता माझ्या इकडनं माझ्या गावातून दुसरीकडे पाठवण्याकरता मला चांगले रस्ते लागतात. चांगले रस्ते डेव्हलप करणं ही पण टेक्नॉलॉजी आहे. सो वी हॅव नो एस्केप फ्रॉम टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजी मेक्स अवर लाईफ इझियर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे टेक्नॉलॉजी ही आपल्या आयुष्यामध्ये, दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी भेटते. जिथे खूप मोठ्या स्केलवरती प्रोडक्शन होतं मेडिसिन्सचं, त्याच्यानंतर फार्मिंग प्रोडक्ट्सचं आणि त्याच्यानंतर आपल्या डेली लाईफ मधल्या खूप साऱ्या वस्तूंचं ज्या आपण खातो किंवा कन्झ्युम करतो किंवा आपल्या लाईफ रिलेटेड आहेत त्या सगळ्या बायोटेक्नॉलॉजीमध्ये येतात. ठीक आहे. मग आपण हे बघितलं होतं की टेक्नॉलॉजीची सुरुवात ते पण बायोलॉजीमध्ये कसं काय करायचं. मग बायोलॉजीची सुरुवात कुठून होते? लाईफ पासून. सो लाईफची सुरुवात कुठून होते? सेल पासून. सेल्स कम टुगेदर टू फॉर्म द टिश्यूज. देर आर टाइप्स ऑफ टिश्यूज. सॉरी, मला वाटलं मला शिंका येते. सो देर आर 2 टाइप्स ऑफ टिश्यूज, प्लांट टिश्यूज अँड ॲनिमल टिश्यूज. आपण सुरुवातीला ॲनिमल टिश्यूज बद्दल बोललो. ॲनिमल्सचे जे टिश्यूज असतात ते वेगळ्या वेगळ्या 4 कॅटेगरीचे असतात. फर्स्ट होता एपिथेलियल टिश्यू. एपिथेलियल टिश्यूचे एकूण 6 प्रकार होते. टेबलमध्ये आहेत पुढे. दुसरा होता कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यूचे 7 प्रकार आहेत. 7 प्रकार. त्याच्यानंतर होता मस्क्युलर टिश्यू. मस्क्युलर टिश्यूचे पण 3 प्रकार आहेत. आणि सगळ्यात चांगला नर्वस टिश्यू तर तो एकच आहे. त्याला काही प्रकार विकार काही नाहीये. दॅट इज द ओनली टिश्यू. सो ह्या चौघांना आपण डिटेलमध्ये मागच्या वेळेला बघितलं होतं. थोडक्यामध्ये चित्रामध्येच बघूया आपण आणि जरा आठवूया. एपिथेलियमचा अर्थ होता सगळ्यात वरचा थर. मग एपिथेलियल टिश्यू हे सगळ्या बॉडी ऑर्गन्सना, आपल्या स्किनला आउटर मोस्ट कव्हरिंग देतात, प्रोटेक्शन देतात. प्रोटेक्शनच्या बरोबर इतरही कामं करायची असतात. जसं आपल्या स्किनमध्ये, जसं आपण बोललो होतो की ज्या सिक्रीट करणाऱ्या काही सिक्रिशन्स असतात, जसं की ऑइल आहे, सीबम आहे, हे सगळं आपल्या स्किन मधनं सिक्रीट होणार आहे. तर मग त्या एपिथेलियल टिश्यू मध्ये आता काहीतरी सिक्रिशन्स येतील. माझ्या इंटेस्टाईन मधले एपिथेलियल टिश्यू त्यांना ऍब्झॉर्ब करायचं. मग ते क्युबॉइडल असे उभे उभे, नाही क्युबॉइडल नाही येत ते, कोण होते ते, थांबा ना, मी नाव विसरून गेले. मी मगाशी जे सांगितलं ते ग्लँड्युलर, कारण ते ग्लँड मधनं सिक्रेट करतात ते सिलिएटेड कॉलमनर. कॉलमनर ते ऍब्झॉर्ब करणारे. सिलिएटेड नाकाच्या इथे असतात, हवा फिल्टर करतात. त्याच्यानंतर स्क्वॅमस, तुम्हाला मी म्हटलं होतं एकदम सोपी साधी एक सिंगल लेअर आहे. इकडून तिकडे तिकडून इकडे जे काही आपण एक्सचेंज करणार आहे, सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन आठवतात, त्याच्याकरताची जी आपली पहिली पातळ थर असतो तो असतो स्क्वॅमस. सगळ्यात छोटा चपटा असा तो लेअर असतो. मग स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम. स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम मध्ये थोडासा जाड स्पंज सारखा लेअर असतो. त्याचं महत्वाचं काम असतं प्रोटेक्शन करणं. हे झाले 6 प्रकार आपण बघितले. क्युबॉइडलचं काम असतं रिअब्झॉर्प्शन ऑफ वॉटर किंवा सिक्रिशन ऑफ सलाइवा. आपल्या इथे असतात ते माउथ मध्ये. आणि रिअब्झॉर्प्शन ऑफ वॉटर कुठे होईल? आपल्या किडनीज मध्ये. तर अशा वेगवेगळ्या 6 गोष्टी एपिथेलियल टिश्यू करतो. बरोबर. दुसरं आपण बघितलं होतं कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यूचं काम आहे कनेक्ट करणे, दोन गोष्टी एकत्र. सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट आपण ब्लड बघितला होता. ब्लड इज एव्हरीवेअर इन द बॉडी. मग आपण लिम्फ बघितला होता. लिम्फ इज ऑल्सो एव्हरीवेअर इन द बॉडी. ब्लडचं काम आहे सगळीकडे ट्रान्सपोर्ट फिरवणं. लिम्फचं काम आहे प्रोटेक्शन करणं, आपल्या बॉडी पार्टला प्रोटेक्ट करायचं फ्रॉम दी पॅथोजन्स. बरोबर. एरिओलर टिश्यूचं काम आहे टू गिव्ह दी इंटरनल सपोर्ट टू दी ऑर्गन्स. आतमध्ये खूप साऱ्या गोष्टी लावल्यात, कशावर काय कशावर काय, पण त्याला काहीतरी सपोर्ट पाहिजे ना. कशाला तरी धरून लटकलोय, धरून चिटकलोय, असं काहीतरी पाहिजे ना. त्याच्यासाठी हे एरिओलर टिश्यूज आहेत. त्याच्यानंतर एडिपोस टिश्यू इज दी स्टोरेज ऑफ फॅट्स. आपल्या स्किनच्या लाइनिंगच्या खाली येते. त्याच्यामुळे इन्सुलेशन फ्रॉम दी आउटसाइड वेदर
बरोबर. खूप थंडी आहे तरी आपल्याला लगेच थंडी वाजत नाही. खूप गरमी तरी आपल्याला लगेच गरमी होत नाही. वी आर वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स. त्याच्यामध्ये या एडिपोस टिश्यूचा खूप महत्वाचा भाग. Then we already have talked about cartilage. Cartilage is similar to bones, but it is also similar to skin because it is combination of both. असं म्हणा ना. स्किन सॉफ्ट आहे बघा, आपले गाल बघा. आणि आता आपली नखं बघा. नखं ही हाडच आहेत ना. एक किती कडक आहेत आणि एक किती सॉफ्ट आहे. या दोघांच्या मध्ये येतं कार्टिलेज. कार्टिलेज मध्यभागी आहे. सॉफ्ट स्किन अँड हार्ड बोन्स. देन कार्टिलेज इज द कनेक्टिव्ह लिंक बिटवीन दिस टू. आपल्या शरीरामध्ये सॉफ्ट सॉफ्ट स्किन पण आहे, मसल्स पण आहेत आणि इकडे कडक कडक हाडं पण आहेत. एवढी भयंकर हाड आहेत की ती हाड एकमेकांना लागली की आतल्या आत ऑर्गन्स फुटतील आपले. पण तसं होत नाही शरीरामध्ये. द रिझन इज त्या हाडांच्या आजूबाजूला काहीतरी प्रोटेक्टिव्ह आहे. हाडं आपल्या स्किनवरती आतल्या आतल्या ऑर्गनच्या स्किनवरती घासली बिसली जात नाहीत. दुसरं सगळीकडे मसल्स 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 चिटकलेले आहेत. नुसती हाडं मोकळे कुठे दिसत नाहीत आपल्याला. तिसरं महत्वाचं, ह्या कार्टिलेजचं कामच आहे हाडांना आणि मसल्सला जॉईन करणं. त्याच्याकरता असं मटेरियल पाहिजे जे थोडंसं हाडांसारखं आहे आणि थोडंसं स्किन सारखं आहे. म्हणून ते इन बिटवीन दीज टू असं स्टँड होतं. बरोबर. ह्याचं काम लुब्रिकेशन पण आहे. लुब्रिकेशन म्हणजे वंगणाचं काम करतं दोन जॉईंट्स मध्ये. बिकॉज जिकडे जिकडे जॉईंट्स असतील तिकडे तिकडे कार्टिलेज हा असणार सपोर्ट करायला हाडांना. मग पुढे आहे बोन्स. बोन्सचं काम आहे आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करणं आणि एक शेप देणं. द व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन ऑन विच अवर बॉडी इज सर्व्हायव्हिंग. म्हणजे इमॅजिन करा ते सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्यांच्या बॉडीमध्ये बोन्सच नाही आहेत. सगळे मोलिस्का फॅमिली म्हणजे त्या गोगलगाई बघा, त्या शेंबड्या असतात पावसाळ्यात जातात त्या, किंवा ते गांडूळ जातात. ह्या कोणाच्याच अंगामध्ये हाडं नाही आहेत. कसे लेचेपिचे मऊ मऊ असतात ना, आपल्या शरीरामध्ये हाडं आहेत. म्हणून आपल्या शरीराला एक आकार आहे, हालचाल शक्य आहे, धावपळ शक्य आहे, सेफ्टी शक्य आहे. आतल्या सगळ्या सगळ्या गोष्टी बरोबर लावलेल्या आहेत तिकडे तिकडे इकडे तिकडे अशा. दिस इज बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ बोन्स. आता बोन्स एकमेकांना बांधायचे. आपल्या बॉडीमध्ये खूप सारे जॉईंट्स आहेत. ठीक आहे. बघा, हा इथे एक जॉईंट आहे, इथे खूप सारे जॉईंट्स आहेत. जिथे जिथे जॉईंट आहेत तिथे त्याला बांधायचं. समजा 2 काठ्या दिल्या मी तुम्हाला, त्या 2 काठ्या बांधायला सांगितलं, तुम्ही काय म्हणाल, दोरी द्या ना. दोरी काय करते, त्या दोघांना बांधायला मदत करते. तसे टेंडॉन्स असतात. टेंडॉन्स हे फायब्रस मसल्स आहेत, अशा मसल्स आहेत फायबर सारख्या लांबच्या लांब, त्यांना बांधतात. आणि हे ऑटोमॅटिक नेचरमध्ये होतं. विचार करा, आपल्या शरीराच्या आतमध्ये जिकडे हाडं जॉईन होत आहेत तिकडे त्यांना बांधण्याची सिस्टीम आहे. ती पण इतकी स्मूथ की तुम्ही जेव्हा हाड तुमचं ओपन करता, बंद करता, जॉईंट ओपन करता आणि बंद करता, त्यावेळेला ते तुमचं नाही दोरे आतले पक्क बांधून ठेवले. शिवाय मोशन पण करणं शक्य आहे, म्हणजे मुवमेंट करणं शक्य आहे. आणि लिगामेंट म्हणजे काय, 2 बोन्सना जिथे आपण जोडतो तिथे लिगामेंट्स असतात. हाड एकमेकांवरती घासली नाही जायला पाहिजे, त्याच्यामध्ये देअर्स अ स्पेस. तिथे लिगामेंट्स त्याला मदत करतात, थोडा जरा स्पेस देतात. ते आहे काम टेंडॉन्स आणि लिगामेंट्स. मग आहेत ॲनिमल टिश्यूज. त्यातले मस्क्युलर 3 भाग जे आपण बघितले ॲनिमल टिश्यू मधले, ते होते स्ट्रायटेड, नॉन स्ट्रायटेड आणि तिसरे होते हार्ट मसल्स. ठीक आहे. हे सगळं पुस्तकात चांगलं दिलं, म्हणजे त्याच्यात त्याचं एकाच ठिकाणी सगळं चित्र आहे. अँड देन इट बिकम्स व्हेरी इझी फॉर अस टू रिकलेक्ट ऑल्सो. आपण हे केलेलं आहे सगळं. नर्वस सेल्स आपले मागच्या वेळेला झाले होते बघा, स्ट्रायटेड, नॉन स्ट्रायटेड आणि थर्ड होते हार्ट किंवा कार्डियाक मसल्स. कार्डियाक हे शब्दाचा अर्थ आहे हार्ट. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय पाहिलं, स्ट्रायटेड मसल्स, स्ट्रायशन्स म्हणजे पॅचेस, डार्क लाईट डार्क लाईट डार्क लाईट डार्क लाईट असे स्ट्रायशन्स त्यांच्यावरती असतात. जसे स्ट्रायशन्स या स्ट्रायटेड मसल्स वरती सेम तसेच कार्डियाक वरती पण. मध्ये फक्त नॉन स्ट्रायटेड मसल्स आहेत, त्याच्यावरती असे काही स्ट्रायशन्स वगैरे नाही. पहिल्या प्रकारच्या स्ट्रायटेड मसल्स जे असतात ह्या व्हॉलेंटरी मसल्स आहेत. आपल्या इच्छेप्रमाणे हालचाल जिथे आपण करतो तिथे ह्या मसल्स असतात. तर तुमच्या ऐच्छिक कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, झोपणं, उठणं, बसणं, बोलणं, ओके रे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ऐच्छिक आहेत. तर इथे सगळे आपल्या स्ट्रायटेड लांबच्या लांब पाईप्स आहेत, त्या लंब्या लंब्या पाईप्स आहेत आणि त्या लांब पाईप मध्ये खूप सारे न्यूक्लियस आहेत. ठीक आहे. आणि त्याला काही ब्रांचेस बिंचेस नाही, एकच्या एक पाईप टाकलाय तो दुसरीकडे लांबच्या लांब पाईप टाकलाय, असं स्ट्रक्चर आहे त्याचं. कारण की ते आपल्या मसल्सना, बोन्सना असे जॉईंट असतात एकमेकांना, आणि त्याच्यामुळे आपल्या मुवमेंट करणं, आपल्या इच्छेप्रमाणे करणं हे त्यांना करणं शक्य होतं.
ठीक आहे. दुसरे असतात नॉन स्ट्रायटेड मसल्स. नॉन स्ट्रायटेड मसल्स अशा लंबुळक्या असतात, सापासारख्या. तोंड पण छोटं, शेपूट पण छोटं, असं लांब, आणि मध्यभागी त्याच्यामध्ये एकच न्यूक्लियस आहे, दॅट इज युनिन्यूक्लिएट, लाईक स्पिंडल शेप. स्पिंडलचा अर्थ असे दोन्हीकडे निमुळते, आतमध्ये फुगलेले. दे हॅव नो ब्रांचेस. असे एकमेकांचे असे गठ्ठेच्या गठ्ठे लावलेले आहेत, पण असे निमुळते निमुळते डोकं आहेत, एकमेकांना बरोबर जोडलेले असतात त्या. ह्यांच्यामध्ये असे काही स्ट्रायशन्स नाहीत, डार्क लाईट असे काही बँड नाहीत त्यांच्यामध्ये. दे आर नॉट अटॅच टू बोन्स. त्या बोन्सला अटॅच नाहीयेत. तो मधला मस्क्युलर पार्ट आहे. देअर मुवमेंट्स आर नॉट अंडर अवर कंट्रोल. त्याच्यामुळे त्या पण इनव्हॉलंटरी मसल्स आहेत, आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत त्या. आता बघा, मी खूप वेळ अशी बसले बसले बसले, माझ्या डोळ्यांच्या पापण्या आपोआप बंद उघड करतात. माझ्या इच्छेप्रमाणे ते होत नाही. खूप वेळा तुम्ही असे डोळे ताणून बसा, थोड्या वेळानंतर पापडी बंद होतेच. दॅट इज बिकॉज दॅट इज नॉन स्ट्रायटेड मसल्स. ते स्वतःच त्यांचं काम करतात. आपण जे काही अन्न खाल्लंय ते त्याचं आपोआप पुढे पुढे जात राहतं, कारण की एक अशी एक मोशन असते. त्या आपल्या फूड पाईप मध्ये पण एक अशी मोशन असते, असं बंद उघड बंद उघड असं केल्यामुळे काय होतं, जर्क बसतो, आणि त्याच्यामुळे अन्न पुढे 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 सरकत राहतं. ठीक आहे. त्या मोशनचं नाव आहे, ठीक आहे मला आठवेल थोड्या वेळाने, एक लयबद्ध हालचाल असते. त्याच्यामुळे सगळं आपल्या बॉडी मधलं सगळं एकदम रिदम मध्ये चालतं. की तुम्हाला असं नाही वाटत का, ह्युमन बॉडी इज लाईक अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. बघा, सगळं रिदम मध्ये चाललंय, एक रिदम आहे हार्टचा, त्याच्याप्रमाणे सगळं चाललंय. सगळं असं 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 त्या रिदम प्रमाणे चाललंय. सो असं इमॅजिन का नाही करूया आपण, की लाईक हा ड्रमस्टिक वाला वाजवतोय, कोण, आपला हार्ट ना. आणि हार्टच्या तालावर बाकी सगळं आपलं बॉडी नाचते, सगळे सेल्स नाचतात, सगळं त्यांचं काम करतात, आणि सगळं सुखात चाललंय. सो म्युझिक इज काइंड ऑफ हॅपीनेस. त्याच्यामुळे ते सगळं असं मस्त स्मूथली म्युझिकल चाललंय. असा विचार करा, काय कुठे वाहतंय, काय कुठे वाढतंय, काय कुठे काय बरं म्हणतात, रिप्रोडक्शन ऑफ सेल्स ऑटोमॅटिक चाललंय ना, मिओसिस मायटोसिस चाललंय एकाच वेळेला. खूप काय काय चाललंय बॉडीमध्ये, पण सगळं एका रिदम मध्ये चाललंय. रिदमच्या बाहेर गेली ना गोष्ट की आपण आजारी पडतो. रिदमच्या बाहेर गेल्या ना गोष्टी की अनइझी होतं आपल्याला. जसं तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल सांगते, कारण आता हा विषय निघालाय एलिमेंटरी कनाल मध्ये जी काही मुवमेंट आहे, अशी अशी अशी, काय बरं म्हणतात त्याला, अगदी मला इथपर्यंत बरं का तो शब्द, आणि मला आठवत नाही आता. ठीक आहे, आठवल थोड्या वेळाने. ती जी एक रिदम आहे आपल्या स्मॉल आणि लार्ज इंटेस्टाईनच्या ह्याच्या ह्या रिदममुळे आतले सेल्स असे असे जेव्हा होतात, तर फूड पुढे 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 सरकतं. ज्या वेळेला तुम्हाला बरं नसतं, पोटात दुखतं, इमॅजिन करा तुम्ही ती गोष्ट, जेव्हा आपल्या पोटात दुखतं, आपण काहीतरी खाल्लं आलतू फालतू, आपल्याला माहिती नसतं, आपण बाहेर जातो, खूप भूक लागली म्हणून काहीतरी खातो. सहसा आपण बाहेरचं खात नाही, आपण आपलं मस्त घरातलं हेल्दी फूड खातो. पण कधी कधी उशीर झालेला असतो, कधी कधी खरंच भूक लागलेली असते आणि आपल्याकडे काही नसतं, किंवा कधी कधी आपल्याला खरं खूप असं मनापासून वाटतं आज तर पाणीपुरी खाल्लीच पाहिजे, आणि मग आपण कधीतरी खातो, आणि कधीतरीच असं होतं की ते खाल्ल्यामुळे आपल्या पोटामध्ये गडबड होते. पण जेव्हा आपल्या पोटामध्ये त्या मुवमेंटचं नाव आहे पेरिस पेरिस्टॅल्टिक मुवमेंट. येस, पेरिस्टॅल्टिक मुवमेंट, करेक्ट. हे मी जेव्हा शाळेत होते तेव्हा होतं बरं का, पेरिस्टॅल्टिक मुवमेंट. आता मला तो शब्द आठवला आफ्टर सो मेनी इयर्स, कारण की मला त्या मुवमेंटचं नाव आठवत नव्हतं पटकन. ही पेरिस्टॅल्टिक मुवमेंट आहे ना, त्याच्यामुळे आपलं फूड हळूहळू हळूहळू पुढे सरकत राहतं. तुम्ही इमॅजिन करा ना, केवढा मोठा पाईप आपल्या पोटात बसवलाय, आपण जे खाल्लंय ते त्या पाईपातनं फिरून 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 बाहेर पडणार आहे, पण अडकलं नाही पाहिजे कुठेतरी. त्याच्याकरता ती पेरिस्टॅल्टिक मुवमेंट हळूहळू आतले जे मसल्स असे करत राहतात, आणि ते पुढे 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 जात राहतात. पण जेव्हा आपल्याला बरं नसतं, तिथे कुठेतरी दुखत असतं, काहीतरी गडबड खाल्लेली असते, आपण काहीतरी आतल्या मसल्सला डॅमेज झालेला असतो, त्यावेळेला ही पेरिस्टॅल्टिक मुवमेंट गडबड होते. आणि मी तुम्हाला म्हटलं ना, त्याचा रिदम चुकला की सगळं चुकलं. मग तुम्हाला पोटात दुखायला लागतं, मळमळल्यासारखं होतं, भूक लागत नाही, मग डॉक्टरकडे जा, औषधं घ्या, आणि परत ती रिदम सुरू करा. सो द एंटायर बॉडी, मला आता हा विचार फार आवडला की आवर वर्किंग ऑन दी म्युझिक. बोला, कोणाला काय बोलायचं? मॅम, आंब्याचा रस पिल्यावर असं का बरं होतं? आंब्याचा रस, अरे आंबे आता येतील अजून. आंब्याचा रस दोन गोष्टी आहेत. आंबा हे राजस फळ आहे. राजस फळ म्हणजे अति श्रीमंत फळ आहे, त्याच्यामध्ये खूप कंटेंट आहे,
खूप श्रीमंत फ्रॉम ऑल पॉइंट्स ऑफ व्ह्यू. महाग पण असतं, ते जाऊ द्या, पण त्याच्यामधलं जे न्यूट्रिएंट्सची व्हॅल्यू आहे ती खूप जास्त आहे. त्याला पचवण्याकरता शरीराला जास्त काम करावं लागतं. हे इझी नाहीये. म्हणून जेव्हा जेव्हा आंब्याचा रस खातात, तुमच्याकडे कसा खातात मला माहित नाही, प्रत्येक घरात थोडीफार पद्धत वेगळी असते. खूप घट्ट असा आंब्याचा रस करू नये, त्याच्यात किंचित पाणी घालावं किंवा तर दूध घातलं तरी चालतं. दूध दूध सगळ्या फळांबरोबर जात नाही. चिकू आणि आंबा ह्या 2 फळांबरोबर तुम्ही 100% दूध मिक्स करू शकता. केळ्याबरोबर दूध खाणं खरं विपरीत अन्न आहे आयुर्वेदाप्रमाणे, पण आपण केळीचे शिकरण करून खातो. चांगलं लागतं ना गोड गोड, पण ते विरुद्ध आहेत प्रकृतीच्या. पण आंब्याच्या बाबतीमध्ये हा प्रॉब्लेम नाहीये. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर, जेव्हा आपण त्याच्याबरोबर त्याला पचण्याकरता किंचित मीठ घालायचं किंवा तूप घालून खायचं, असं दोन्ही केलं तर आंब्याचा त्रास होत नाही. तू कसा खातोस? त्यावेळेला किंचित मीठ टाकून बघ किंवा तूप पण टाकून बघ, आवडत असेल तर. ठीक आहे. नुसताच डायरेक्ट आंब्याचा रस काहीही न मिक्स करता हा खूप प्युअर, खूप चांगला आहे. मग त्याच्यापेक्षा डायरेक्ट आंबाच खायचा ना. आंब्याचा रस करायचा असला तर तो पचवण्याकरता आपल्याला जास्तीचे एफर्ट्स शरीराला घ्यावे लागतात, बरोबर. म्हणून त्याच्यामध्ये काही गोष्टी बदलतात. तर जनरली स्वयंपाक करतानाच या गोष्टी करतात. आमच्याकडे मी आमरस करते तर तूप बीप मला काही आवडत नाही ऑन एव्हरीथिंग. काहीच गोष्टीवर तूप आवडतं, पण हे नखरे नाहीये, चव बदल आहे. तुम्हाला माहितीये की तुपाला स्वतःची एक चव असते. प्रत्येकाची फूडची चॉईस वेगळी आहे. मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीला त्याची स्वतःची चव आहे, तीच घ्यावी. तुपामुळे सगळ्या गोष्टींची चव बदलते, कारण त्याला तुपाची चव येते. पण पुरणाची पोळी बिना तुपाची चांगली नाहीच लागत. साधा वरण भात बिना तुपाचा चांगला नाही लागत. अजून कशात तूप? बस मॅम ते या 2 गोष्टी. राजस्थान मध्ये ना ते आपण रोडगे करतो पहा. काय करतो रोड? राजस्थान मध्ये जे आपण रोडगे करतो ना ते तुपामध्ये बुडवून खातात ते लोक. रोडगे म्हणजे काय? मॅम बट्टीचा प्रकार तुम्हाला असतो नाही तो. माहित मॅम? अरे हा हा हा, दाल बाटी, त्याला दाल बाटी म्हणतात ते. आणि ते ते तूप मॅम आमच्याकडे रोडगे म्हणतात. बरोबर बरोबर, माहितीये मला. खानदेशामध्ये डाळ बट्टी आणि त्या बट्ट्या तळून काढतात. खरं तर त्या बट्ट्या भट्टीत शेकतात, अशा मोठ्या मोठ्या गोल अशा, आणि मग कापतात. त्या ओरिजिनल बट्ट्या असतात, येस मॅम. ज्या भट्टीत शेकलेल्या असतात. त्याचा फार त्रास होत नाही. तळलेल्या बट्ट्या जरा तळलेल्या असतात ना, त्या भाजलेल्या असतात, भट्टीत भाजलेल्या, त्या भारी एकदम एक नंबर लागतात. त्याच्यावर वरण बट्टी वांग्याची भाजी, बरोबर ना. ते एकदम काय टिपिकल लग्नाचा मेनू आहे तो. आणि बुंदी नाही तर मठ्ठा. ठीक आहे. हॅलो हा, मॅम. पण ते बरोबर आहे. गुळबट्टी आमच्या पण घरी खातात. आहे मॅम आज. वा, क्या बात आहे. यायला पाहिजे. डाळबट्टी फेवरेट आहे आमच्याकडे सुद्धा. पण सांगायचा मुद्दा असा, तूप खाल्ल्याने पचनाला मदत. का बरं तूप खातो आपण? तूप बघा कसं आहे, स्निग्ध पदार्थ आहे, स्मूथ आहे. आपण जे काही खातो ना ते तुपाबरोबर आपोआप स्मूथ होतं. चावणं, डायजेस्ट करणं, बघा ना स्मूथ गोष्टी. अरे एक सोपं तुम्हाला उदाहरण सांगते मी. तुमचा पाईप आहे, गार्डन मधला पाईप. त्या पाईपात तुम्ही पाणी जेव्हा सोडाल, तेव्हा त्याच्यामध्ये काहीच नाहीये, माती बिती बुरशी शेवाळ, पाणी जोरात जातं ना फोर्समध्ये. त्याला तुम्ही आतमधून थोडंसं एक तेलाचं कोटिंग दिलं ना, तर ते पाणी आपोआप बाहेर जाणार, कारण तेलाला काहीच खराब होत नाही आणि आतला सगळा पृष्ठभाग गुळगुळीत होतो. फ्रिक्शन कमी असेल तर स्मूथनेस वाढतो. तर तुपामुळे हे फ्रिक्शन कमी होतं, कारण ते आपलं फूड स्मूथ होतं. त्याला बारीक करायला पण मजा येते शरीराला, की काही त्रास नाही होते, बारीक होतंय, बरोबर असं होतं. सो म्हणून तुपामुळे अन्नपदार्थाची चव पण चांगली होते आणि तुपाची शरीराला गरज असते. कशातही तूप खात नसेल तर रोज 1 चमचा नुसतंच तूप खा, औषध म्हणून खा. खूप सारे शरीरातले प्रॉब्लेम्स कमी होतील. हे तुम्हाला मी खूप ज्ञान देतेय. मला माहितीये की तूप रोज खाल्लं पाहिजे, पण तूप काहीच पदार्थांवर मी स्वतः खाते, त्याच्यामुळे तुम्हाला ते सांगण्याचा नैतिक अधिकार मला नाहीये. पण तुम्ही अजून लहान आहात आणि तुमच्या अजून चॉईसेस बनल्या नसतील तर तुम्ही नक्की तूप रोज खाल्लं पाहिजे. मला तूप फार आवडत नाही, कारण त्याचा एक विशिष्ट वेगळा वास आहे. तो वास आला की मला जरा वासाचे सेन्सेशन्स जास्त त्रास देतात. गाडीमध्ये पण गेल्यावर मला एसीच्या याच्यामध्ये आणि त्या बंद याच्यामध्ये वास यायला लागतात वेगवेगळे, त्याच्यामुळे मला त्रास होतो. म्हणून मी असे अतिरिक्त वासांपासून लांब राहते. ज्याच्यात वास येत नाही अशा ठिकाणी तूप टाकलं तर काही पुरणाच्या पोळीला स्वतःचाच एक काय बरं म्हणतो, एक स्वतःची श्रीमंती आहे. त्याच्याबरोबर तूप जातं, म्हणजे तूप दिसतच नाही त्याच्यामध्ये. पूर्णच एवढं असतं की तुपाला कोण बघेल असं आहे, म्हणून ते बरोबर जातं आणि ते पचतं. तर आंब्याच्या रसाबरोबर आता तूप टाकून बघा आणि त्याचा आणि हा आंब्याचा रस पचवायला
त्रास होतो, त्याच्याबरोबर हे पण खाऊ, ते पण खाऊ, ते पण खाऊ, जसं नॉनव्हेजचं असतं, ठीक आहे ना. नॉनव्हेज त्रास देत नाही. नॉनव्हेज बरोबर आपण ज्या 10 गोष्टी खातो त्या पचवायला शरीराला त्रास होतो. ऑलरेडी नॉनव्हेज इज लाईक अ फूड दॅट युअर बॉडी हॅज टू डायजेस्ट. अॅनिमल ओरिजिनेटेड आहे ना ते. त्याला त्याला आणखीन लोकांना आवडतं म्हणून ते 2 पोळीच्या ऐवजी 4 पोळी खातात. त्यात चूक नाहीये. आपल्याला आवडतं त्या गोष्टी आपण आनंदाने खातो, पण नॉनव्हेज खाल्लं म्हणून पोट जड झालं. नॉनव्हेजची चूक नाही. त्याच्याबरोबर आपण जे खाल्लंय ती आपली चूक आहे. ठीक आहे. चला आपण कुठे होतो? वी वेअर ऑन द नॉन स्ट्रायटेड मसल्स. आता इथून पुढे आपण जाऊया कार्डियाक वरती. अच्छा, तर मी सांगत होते की ती मुवमेंट डोळ्यांची माझ्या हातात नाहीये आणि आपल्या पोटातली पेरिस्टॅल्टिक मुवमेंट, त्याच्यामुळे आपलं अन्न पुढे पुढे जातं, ते पण आपोआप होतं. नॉन स्ट्रायटेड मसल्स आहेत पोटामध्ये आपल्या, ठीक आहे. आणि आपल्या ब्लड वेसल्स, कॅपिलरीज, आर्टरीज, वेन्स ह्यांच्यामध्ये नॉन स्ट्रायटेड मसल्स आहेत. त्या हार्ट मसल्स नाही आहेत, त्या नॉन स्ट्रायटेड मसल्स आहेत. मग कार्डियाक मसल्स लाईक युअर हार्ट मसल्स दॅट यू नो, अशा ब्रांच आहेत, एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत त्या, आणि त्याच्यामध्ये एकच न्यूक्लियस आहे, द सिंगल न्यूक्लियस इन वन सेल. असे लंबगोल सिलेंड्रिकल आहेत, एकमेकात गुंतलेले आहेत. लांबून बघितलं की असं वाटतं लाकूड आहे, बट दॅट इज नॉट वुडन पार्ट, दॅट इज युअर हार्ट मसल्स. बरोबर. आणि त्या अशा एकमेकांवरती ब्रांचेसने आहेत, आणि याच्यामध्ये स्ट्रायशन्स आहेत. हे स्ट्रायशन्स बघून तुम्हाला गांडुळाची आठवण येत नाही का? बघा ना, असंच असतं त्याच्या बॉडीवरती, डार्क लाईट असं 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 मुवमेंट करून ते पुढे पुढे जातं. आता कार्डियक मसल्स तर बिलकुल आपल्या नियंत्रणात नाहीयेत, थँक गॉड त्या नाहीयेत. आणि याचं काम काय आहे? कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन ऑफ अवर हार्ट. बरोबर, हे आपण पाहिलं होतं. मग आपण नर्वस टिश्यू बद्दल पण खूप डिटेलमध्ये बोललो होतो. नर्व्स आपल्या बॉडी मधला जो काही एका ठिकाणचा सिग्नल दुसरीकडे कॅरी करतात. सो दे आर दी कनेक्टिव्ह अँड दे आर ट्रान्सफरर ऑफ बायोकेमिकल रिस्पॉन्सेस. बायोलॉजिकल पण केमिकल. तो असा स्पार्क असतो, इकडून तिकडे जातो. शॉक लागल्यावर आपल्याला कसं झटका बसतो की नाही, असे हे न्यूरॉन्स छोटे छोटे हलके हलके झटके एकमेकांना पास करतात, म्हणून तर इकडची गोष्ट तिकडे जाते की नाही, आणि ते सगळ्या बॉडीमध्ये काही होऊ दे वरतीपर्यंत पोहोचतं. हे रिस्पॉन्सेस वर जातात आणि वरून प्रति रिस्पॉन्सेस, म्हणजे ह्याच्यावरती मी काय करायचंय ही ऑर्डर पण तिकडे जाते. तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर माहिती आहे, झिपऱ्या केसांचं आणि खालच्या बाजूला मुळांचं. म्हणजे वरती काय डेंड्राइट्स, ऍक्सॉन खाली बॉडी आहे. ह्या सेल मधला जो काही सायटोप्लाझम आहे, लक्षपूर्वक बघा, हा पिवळा सायटोप्लाझम कंटिन्यू होतो आणि इथे याच्या रूट्स पर्यंत येतो. ह्या पूर्ण सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे इथे मध्यभागी, आणि हे लांबच्या लांब आहे. त्याला एका ठिकाणून दुसरीकडे जाण्याचं लांब अंतर त्याला प्रोटेक्ट करण्याकरता वरनं डब्यात बघा असे. आतल्या सेलला डॅमेज नाही व्हायला पाहिजे. दॅट कॅन बी लॉंग इलॉंगेटेड. त्याला तुम्ही असं खेचू शकता. आतली तुम्ही लाईन वाढवा आणि त्याच्यावर डब्बे बसवा. इट इज टू प्रोटेक्ट द इनर पार्ट. इकडनं आलेला सिग्नल वरपर्यंत जायचा आहे, तर मध्ये आपल्या सेलला डॅमेज नाही व्हायला पाहिजे. सो ते बॉक्सेस त्याला डॅमेज होऊ नये म्हणून आहेत. खालच्या मुळांकडनं आलेलं सेन्सेशन वरच्या झाडांच्या टोकापर्यंत आणि तिकडनं वरच्या झाडाच्या मुळांपर्यंत असं जाणार आहे. आणि मग एका ठिकाणचा जो काही आपला रिस्पॉन्स असेल तो दुसरीकडे पोहोचेल. आता प्लांट टिश्यूज आपण मागच्या वेळेला सुरू केले नव्हते. जसे आपल्या अॅनिमल्स मध्ये टिश्यूज आहेत, तसे प्लांट्स मध्ये पण टिश्यूज आहेत. टिश्यूजचं काम आहे स्पेशलाइज्ड काम करणं. बरोबर. इथे एक प्रयोग दिलेला आहे, त्या झाडाची मुळं वाढतील, त्याला कापा, चौथ्या दिवशी एकाला आणि दुसऱ्याला कापू नका, आणि ऑब्झर्व करा की ते वाढतात का नाही वाढत. पण आता आपल्याला ह्यातनं असं बघायचंय की प्लांट्स मध्ये कोणते कोणते टिश्यूज असतात. 2 प्रकारचे टिश्यूज असतात, मेरिस्टेमॅटिक, परमनंट. मेरिस्टेमॅटिक टिश्यूज म्हणजे ते टिश्यूज जे परमनंट नाही आहेत, जे ग्रोथ घडवून आणणार आहेत. आता जस्ट एक इमॅजिन करा तुम्ही, एखादा बी आहे, त्या बीची ग्रोथ होते, म्हणजे काय होतं, त्याच्यापासून एक प्लांट डेव्हलप होतो. ठीक आहे. त्या छोट्याशा बीला समजा उदाहरण घेऊया आपण. आता आपण मटकी किंवा मूग भिजवून ठेवलं, त्याला बारीक बारीक शेपट्या येतात दुसऱ्या दिवशी. उद्या आता मी भिजवून ठेवलं तर उद्या सकाळपर्यंत त्याला पाण्यामध्ये ठेवेन, मग त्याला मी काढून ठेवेन, झाकून ठेवेन, आणि मग त्याला अशी खाली पांढऱ्या पांढऱ्या रंगाची शेपट्या येते. आपण सगळ्यांनी मोड आलेली कडधान्य खाल्लेली आहेत. त्या कडधान्यांमध्ये जे पांढरे पांढरे शेपूट येतात ते काय असतात माहिती का तुम्हाला? नक्की माहिती असेल तुम्हाला. आय नो दॅट, यू नो दॅट. काय मॅम? जी कडधान्य आपण खातो, मोड आलेली कडधान्य, त्याला खाली पांढरी पांढरी जी अशी शेपट्या येतात ती काय असतात त्या बियांना?
रूट. बरोबर, ते रूट्सच असतात. का मी तुम्हाला सांगते, करून बघा हा प्रयोग. मटकी आपण भिजवून ठेवतो, मटकीला लवकर मूळ येतात. जर तुम्ही त्यातली थोडीशी मटकी काढून ठेवली बाजूला, बाकीची खायला घ्या तुम्ही, प्रयोगाकरता थोडीशी बाजूला काढून ठेवा, वाटीभराची, आणि त्याला तशीच ठेवा. जे मोड आलेले खालचे शेपटे आहेत ना, 4-5 दिवसांनंतर, 6 दिवसांनंतर बघा त्या खालच्या शेपट्यांना असं जंजाळ झालेलं असतं, ते लांब लांब वाढतात, त्याला फाटे पण फुटतात. मग तुम्ही त्याला मातीत टाकलं नाहीत तरी पण ते झाड आता तयार आहे, म्हणजे वाढायला, त्याची मुळं वाढवायला. दुसरा भाग, नुसतीच मुळे येऊन चालणार आहे का? वरती शूट पण यायला पाहिजे. एका बी मधून शूट, रूट असं सायमल्टेनियसली वाढतं. वरच्या बाजूला 2 पानं येतात, त्या 2 पानांमध्ये फोटोसिंथेसिस होतं, ते फूड जे बनतं ते घेऊन आता झाड आता हळूहळू मोठं होणार आहे. सो सीड मध्ये अप्पर अँड डाऊन साइड, अपसाइड डाऊन साइड अशा दोन्ही प्रकारच्या ग्रोथ बघायला मिळतात. आणि ह्या ग्रोथ कुठे असतात? ऍट द टिप ऑफ द शूट, ऍट द टिप ऑफ द रूट. रूटच्या टिपला, शूटच्या टिपला. जे मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहेत त्याला आपण नाव दिलंय अपायकल मेरिस्टेम. अपिक्स किंवा अपेक्स म्हणजे शेवटचं टोक. शूटचं अपेक्स, रूटचं अपेक्स. इकडनंच ते वाढणार ना. म्हणजेच काय, ह्याचं काम काय आहे? आपल्या झाडाची लेंथ वाढवणं. वरती पण वाढते, खाली पण वाढते. खाली पण मुळं पसरत जातात, वरती झाड उंच उंच होत जातं. दिस इज टू इन्क्रीज द लेंथ. वी आर नाउ ओनली टॉकिंग अबाउट द लेंथ, व्हर्टिकल उंची वाढणं. आता नुसती उंची वाढून चालणार आहे का? नुसतं ताडामाडासारखं उंच झाड आहे, सगळी झाडं अशी असू नाही शकत. त्याला ब्रँचेस यायला पाहिजे, पानं यायला पाहिजे, फुलं यायला पाहिजे. त्या फुलांची नंतर फळं होणार असतात, बरोबर. तुम्ही केव्हाही बघा, कुठल्याही झाडाला बघा, पान जिथे खालच्या दांडीला जोडलं जातं तिथे छोटीशी अशी बारीकशी दांडी असते, पानाची दांडी, अशीच फुलाची दांडी, बरोबर, किंवा फळाची दांडी. ती एक छोटीशी एवढीशी बारीकशी दांडी असते, त्याला पुढे पान असतं, आणि ती छोटीशी दांडी आपल्या मेन फांदीला आणि त्याच्या खाली मोठ्या ब्रांच जी काय असते झाडाची त्याला अटॅच असते. म्हणजेच काय झालंय, झाड असं तर वाढलंय, पण त्याच्यातनं बाहेर पडलेले जे लोक आहेत ती झाडाची वाढच आहे ना. इंटरकॅलरी मेरिस्टेम, ह्या पॉइंट्स वरती झाडाच्या बाहेर 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 अशी ग्रोथ होणार आहे आता, बरोबर. वरती तर झाड वाढलं, त्यातनं फाटे फुटायचं काम इंटरकॅलरी मेरिस्टेम करतं. आणखी त्याचं एक महत्वाचं काम आहे, ते आहे गिव्हिंग फ्लेक्झिबिलिटी, बरोबर की नाही. लिव्ज आणि फ्लॉवर्स जिकडे चिटकतात ते जरासे फ्लेक्झिबल असतात, बरोबर की नाही. तुटून नाही जात ते, तिथून बाहेर पडलेले आहेत ते, ठीक आहे. इंटरकॅलरी मेरिस्टेम बाजूबाजूला. दुसरं लॅटरल मेरिस्टेम, बारीक झाड आहे, त्याला फांद्या फुटल्यात, ते झाड मरून नाही जाणार का? एवढूसा जीव बारीकसा पतलासा कसं काय सर्व्हाइव्ह करेल? मग झाड स्वतःला वाढवतं, स्वतःचा घेर वाढवतं. म्हणजे काय करतं? स्वतःचा बुंधा वाढवण्याकरता गोल वाढवायला पाहिजे की नाही. झाडाचं स्टेम असं आहे, तसं गोल वाढलं पाहिजे, म्हणजे सगळ्या बाजूने वाढलं पाहिजे, आणि मग त्याच्या ब्रांचेस पण वाढल्या पाहिजे. बघा केव्हाही बघा, छोटीशी बी असते, हळूहळू मोठं होतं, झाडाचा बुंधा हळूहळू वाढत जातो, आणि जे आधीचं झाड आहे ते वरती वरती जातं, त्याच्या फांद्या वरती वरती पोचतात, खालचा बुंधा हळूहळू मोठा मोठा होत जातो, आणि मग त्या झाडाचा घेर वाढत जातो. असं होतं की नाही. म्हणजेच काय होतं, आता आपल्या स्टेमचं लॅटरल साईडचं ग्रोथ होते, बरोबर. झाडाचा गर्थ म्हणजे डायमीटर वाढवण्याकरता, रूट्स आणि स्टेम वाढण्याकरता, ठीक होण्याकरता, बारीक 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 केसांसारखे काय उपयोगाचे आहेत, आता त्यांना वाढायचंय. झाड जसं डेव्हलप होईल तसंच त्याला ग्रो करावं लागेल. तुम्ही बघितलेत का पिंपळाची, वडाची मुळं बघितलेत का, कशी एवढी जाड जाड असतात. एवढी जाड असं की तुम्ही त्या पारंब्यांना लटकून झोके झोके खेळता, तुम्ही पडता पण ब्रांच तुटत नाही. किती डेंजरस असतं. म्हणजे त्याचं पक्क, त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते किती पक्क आहे. अशा काही काही वेली पण तुम्ही बघितल्या असतील. तो बाहुबली, तो असा बाण मारतो त्या गाण्यामध्ये, धीवरा नाही का, पाण्यामधनं उड्या मारून जातो, असा एक बाण मारतो, आणि ती वेल असते त्या झाडामध्ये जाऊन घुसते, आणि त्या वेलीला लटकून जातो. एवढा मोठा बाहुबली वेलीला लटकून वर जातो झाडावरती, आणि पडत पण नाही. म्हणजे वेल केवढी स्ट्रॉंग असेल, तो असं बांधतो ना स्वतःला.
म्हणजे मी तुम्हाला गाण्यामधनं बायोलॉजीत घेऊन चालले की इमॅजिन काय स्ट्रेंथ असेल त्याची. कशामुळे असते? पक्क बॉन्डिंग. हे झालं मेरिस्टेमॅटिक टिश्यू. सो मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आर दोज टिश्यूज विच गिव्ह ग्रोथ टू व्हेरियस पार्ट्स ऑफ द प्लांट. आता प्लांटची ग्रोथ कशी झाली? व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, लॅटरल सगळ्या पद्धतीने झाड वाढलं आणि असं छान वाढलेलं झाड एक कम्प्लिटली ग्रोन ट्री मध्ये डेव्हलप होतं. बरोबर? हे झालं ग्रोथ फॅक्टर्स. आता आहेत परमनंट टिश्यूज. परमनंट म्हणजे काय? आता ते परमनंट झाले. एखाद्या शाळेमध्ये आपण परमनंट झालो म्हणजे काय झालं? तिथे आपलं ऍडमिशन झालं. 10वी पर्यंत आपल्याला चिंता नाही. एखाद्या जॉब मध्ये आपण परमनंट झालो म्हणजे काय झालं? आपण गेलो, अभ्यास केला, इंटरव्ह्यू दिला, मग त्यांनी आपलं सगळं प्रश्न विचारले, सिलेक्शन झालं आणि त्या जॉब मध्ये आता आपण परमनंट झालो म्हणजे काय झालो? आता आपण तिथेच पडीक राहणार. आपण जाणार नाही तो जॉब सोडून. म्हणजेच काय? आता हे परमनंट टिश्यू काय आहेत? एकदा झाडामध्ये गेले की ते तिथेच राहणार. ते परमनंट आहेत. मेरिस्टेमॅटिक टिश्यू जेव्हा त्यांची ग्रोथ करण्याची ॲबिलिटी सोडून देतात, झाला तर एक सेल आहे, डिवाइड झाला, नॉर्मल सेल बनला, अडल्ट झाला, तो तिथेच राहील, तिथेच मरून जाईल, पण राहील तिथेच. हा डिफरन्स आहे प्लांट आणि ॲनिमल मध्ये. प्लांट सेल्स मध्ये जरी ते सेल्स मेले तरी पण ते जात नाहीत कुठे, तिथेच राहतात. ते झाडाला आधार देण्याचं काम करतात. विचार करा, आपल्या झाडाच्या आजूबाजूला बुंध्यावरती खूप साऱ्या अशा साली असतात ज्या खाली पडून जातात. ते एक प्रकारचे डेड सेल्सच असतात, पण ते तिथे स्टोर्ड असतात. हा सेल मेला म्हणून गेला, हा सेल मेला म्हणून गेला, असलं काही होत नाही प्लांट्स मध्ये. दे कीप इट देअर बिकॉज देअर दॅट इज ऑलरेडी फॉर दी सपोर्ट ऑफ दी प्लांट. ऑलरेडी प्लांटच्या सेल्स मध्ये सेल वॉल आहे, चांगले घट्ट सेल असतात, ते पक्के असतात, मजबूत असतात, एक विशिष्ट आकार असतो त्यांना आणि ते एकमेकांवर लावलेले असतात. सो त्याच्यामुळे त्या झाडाची बांधणी चांगली झालेली असते. परमनंट टिश्यू हेच काम करतात. त्यांना त्यांचं एक स्पेसिफिक काम दिलेलं आहे, एक स्पेसिफिक रोल दिलेला आहे. तो रोल जरी झाला त्याचा आणि तो टिश्यू जरी मेला किंवा तो सेल जरी मेला तरी पण त्याला त्रास होत नाही. ते परमनंट असतात आणि तिथेच राहतात. त्याची जागा दुसरे घेतात का? हो, झाड वाढतच आहे ना, झाडामुळे नवीन टिश्यू बनतात, जुन्यांची जागा नवे घेतात, जे ऑलरेडी लिव्हिंग आहेत, जे काम करतात ते. पण जिथे काम सुरू आहे तिथल्या टिश्यूजना कोणी हलवत नाही. तुम्हाला एक्झाम्पल मी खाली लगेच सांगणार आहे कसं काय. बघा, 2 प्रकारचे परमनंट टिश्यू असतात. एक आहे सिंपल परमनंट, दुसरा आहे कॉम्प्लेक्स परमनंट. ॲज द नेम सजेस्ट, सिंपल परमनंट टिश्यू मध्ये सगळे सेल्स एकसारखे असतात. ऑल सेल्स आर सिमिलर. जसं आपल्याला इथे मस्त एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. एका कोणत्या तरी झाडाचं, तुम्ही कुठलं पण झाड घेऊन बघू शकता, झाडाची पानं घ्यायची, लीफ ऑफ द प्लांट. त्या हिरव्या पानाला थोडंसं असं तिरकं करा आणि असं अलगद खेचा. असं गेल्यावरती एक असा ट्रान्सपरंट प्लास्टिक सारखा लेअर आपल्याला मिळतो पानाचा. तो लेअर काय आहे? तो लेअर त्याचा वरचा एपिडर्मिस आहे. आता इथे आपल्याला मायक्रोस्कोप मध्ये तोच लेअर दाखवला. एकसारखे सेल दिसत की नाही बघा त्याच्यामध्ये. स्ट्रक्चर सेम आहे, शेप सिमिलर आहे, दे आर ऑल लुकिंग सिमिलर, करेक्ट? सो अशा टिश्यूजना आपण काय म्हणतो? असे सिंपल पण परमनंट टिश्यू. हे एकदाच बनले असेच राहणार आहेत, सगळे एकसारखे आहेत. दुसरे आहेत कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. कॉम्प्लेक्स मध्ये काय आहे? एकाहून जास्त प्रकारचे परमनंट टिश्यू त्याच्यामध्ये असतात. आता ह्याच्यामध्ये थांबा, सिंपल पॅरेनकाइमा झालंय आणि कॉम्प्लेक्स पॅरेनकाइमा. हे बघा खालचं, सिंपल पॅरेनकाइमाचे 3 प्रकार आहेत, हे बघू आपण. सॉरी, सिंपल परमनंट टिश्यूचे 3 प्रकार आहेत आणि मग कॉम्प्लेक्सचे 2 प्रकार आहेत. कॉम्प्लेक्स आपण माहिती आहे आपल्याला, आपण आधी कॉम्प्लेक्स करूया. झायलम आणि फ्लोएम हे आपले जुने मित्र आहेत, आपल्याला माहिती आहे. झायलमचं काम काय आहे? पाण्याचा ट्रान्सपोर्ट करणं. फ्लोएमचं काम काय आहे? फूडचा ट्रान्सपोर्ट करणं. बघा, झायलम मध्ये काय होतं? ऐका, आता मी जे सांगते ते शांतपणे ऐका. याला कॉम्प्लेक्स का म्हणतो ह्याचं उत्तर ऐका. वरच्या चित्रामध्ये आपण बघितलं होतं सगळे होते. आता ह्याच्यामध्ये तुम्ही झायलमचा असा ट्रान्सफर सेक्शन घेतला किंवा झायलमचे सेल्स बघितले तर ते सेल्स 4 प्रकारचे आहेत. म्हणजे एकाच टिश्यू मध्ये 4 सब टिश्यू आहेत. त्या 4 प्रकारच्या सेल्सचं नाव आहे ट्रॅकिड्स, नंतर आहेत वेसल्स, मग आहेत झायलम फायबर्स आणि मग आहेत झायलम पॅरेनकाइमा. हे 4 आहेत 4.
आणि यांच्यातले फक्त झायलम पॅरेनकायमा हे लिव्हिंग सेल्स आहेत. मी तुम्हाला आता जे जे सांगते ना आधी डोक्यात फीड करा. झायलम पॅरेनकायमा हा एकच लिव्हिंग टिश्यू आहे 4 पैकी. झायलमचं काम आहे पाणी मुळापासून वर घेऊन जाणं. ते फूड पाईप, ते वॉटर पाईप आहेत प्लांट मधले, पण त्या पाईपाचे पण 4 प्रकार आहेत. त्यातले 3 आहेत ते ऑलरेडी डेड आहेत, पण हा चौथा जो आहे झायलम पॅरेनकायमा हा एकच लिव्हिंग आहे. आता असं का? कारण बघा, जसं मी तुम्हाला म्हटलं, पाणी इकडून तिकडे नेणं ह्याच्याकरता तुम्ही जिवंत असायची काहीच गरज नाहीये. तो पाईपलाईन आहे, तो ऑलरेडी बनलेला आहे. ते सेल्स जिवंत होते तोपर्यंत पाणी नेत होते, ते मेले तरी पण पाईपलाईन सुरू राहते. मी तुम्हाला म्हटलं होतं डेड सेल्स पण जागा सोडत नाहीत, दे आर परमनंट इन प्लॅन्ट्स. आता एक्झॅक्टली उलट फ्लोएम मध्ये. फ्लोएमचे पण 4 प्रकार आहेत. सीव ट्यूब्स, कंपॅनियन सेल्स, फ्लोएम पॅरेनकायमा आणि फ्लोएम फायबर्स. जसे याचे फायबर्स आहेत तसे याचे पण आहेत. पण फ्लोएम फायबर्स इज द ओनली डेड सेल ऑफ फ्लोएम. बाकी 3 आहेत ते लिव्हिंग आहेत. हे 3 लिव्हिंग आणि फक्त फायबर्स, याचे पण फायबर्स डेड आहेत, याचे पण फायबर्स डेड आहेत. डेड सेल्स ह्याच्यामध्ये पण आहेत. ते ह्या डेड सेल्सचं काम काय असतं? सपोर्ट देणं. जी आपली पाईपलाईन चालली त्याला सपोर्ट देणं त्याचं काम आहे. आता फूड पानांमधनं जे काही बनलेलं आहे, लिव्स इज द फूड फॅक्टरी ऑफ द प्लांट्स. तिकडे जे काही अन्न बनलंय ते तिथून सगळ्या प्लांट मध्ये पसरवण्याचं काम फ्लोएमचं आहे. फ्लोएमच्या या 3 सब ट्यूब्स आहेत किंवा सब ग्रुप्स आहेत. कळलं? आता 3 एकसारख्या, आपल्या 4 एकसारख्या प्रकारच्या एकच काम करणाऱ्या टिश्यूचा तो ग्रुप आहे, म्हणून तो कॉम्प्लेक्स पण परमनंट टिश्यू आहे. ह्याच्यामध्ये पण 4 वेगवेगळ्या प्रकारच्या ट्यूब्स एकत्र एकच काम करतात, वॉटर ट्रान्सपोर्ट, म्हणून दॅट इज ऑल्सो अ कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. समजलं? हे त्याचं फंक्शन आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आता हे 3 प्रकार पटपट सांगते आणि मग थांबूया, वेळ आपली ऑलरेडी झालेली आहे. चित्रामध्येच आपल्याला दिसतंय बघा, पॅरेनकायमा, कॉलेनकायमा, स्क्लेरेनकायमा. सिंपल परमनंट टिश्यू पण 3 प्रकारचे असतात. पॅरेनकायमा, कॉलेनकायमा, स्क्लेरेनकायमा. जसं चित्रामध्ये दिलंय तसंच ते असतं. पहिले बघा, हलक्या हलक्या सिंपल सेल वॉल आहेत, त्याच्या एकमेकांना जोडलेले आहेत. त्यांच्यामध्ये जरा इंटरसेल्युलर स्पेसेस आहेत. त्यांचं काम काय आहे? सगळीकडे असतात त्या. जिकडे जिकडे आपल्याला प्लांट मध्ये स्टोरेज, सपोर्ट सगळं जे दिसतं सगळीकडे असतात त्या, एव्हरीवेअर. आणि त्यांचं काम काय? सपोर्ट करणं, स्टोरेज करणं, मधली जागा भरणं. कशा आहेत बघा, हलक्या फुलक्या, नाजूक नाजूक. त्याचे 2 प्रकार आहेत, क्लोरेनकायमा आणि एरेनकायमा. क्लोरेनकायमा काय करतं? फोटोसिंथेसिस करतं. त्याच्यामध्ये फूड स्टोअर होतं. ठीक आहे. एरेनकायमा एअरचं काम. जे ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत, जसं की कमळ असेल किंवा अजून एखादं पाण्यामध्ये तरंगणारं दुसरं कुठलंही बघा, त्यांच्या मुळांना, म्हणजे त्यांची मुळं खाली जमिनीमध्ये असतात पण ते प्लांट्स वर तरंगत असतात, कारण ते हलके असतात. बरोबर? तरंगण्याकरता त्याच्यामध्ये हवा जायला पाहिजे. हवा जायला जागा याच्यामध्ये असते. हे ते टिश्यू आहेत ज्याच्यामध्ये हवा भरते आणि ते हलके हलके होऊन वरती येतात. ठीक आहे. हे एरेनकायमा. ह्याचं काम कळलं. दुसरे आहेत कॉलेनकायमा. हे कसं दिसतं ना, काय बरं म्हणतात, कारल्यासारखं दिसते. कारल्याचा टीएस असा दिसतो. हे थोडेसे जाड आहेत बघा यांच्यापेक्षा. बरोबर? ह्यांचं काम फ्लेक्झिबिलिटी देणं. फ्लेक्झिबिलिटी. तुम्हाला मगाशी मी जसं म्हटलं होतं, ते ग्रोथ होते, जिकडे तो पेटिओल येतो, जिकडे पान जोडलं जातं आपल्या मुख्य फांदीला, तिथे हे कॉलेनकायमा असतात. सपोर्ट देतात ते त्या पानाला, त्या कळीला. खूप जोरात हवा आली तर पानाशी सळसळ सळसळ हालतात, एकमेकांवर आपटतात, तुटून नाही जात. कारण ते असे केले तरी पण जिथे जोडले गेलेले आहेत तिथे फ्लेक्झिबिलिटी आहे. बघा, मी माझा हात खूप वेळ असा 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 केला तर तुटून नाही जाणार तो, कारण इथे फ्लेक्झिबिलिटी आहे ना, हातामध्ये मुवमेंट करणं शक्य आहे. असं पानांचं पण बघा ना, ती दांडी अशी 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 कशी पण जोरामध्ये इकडे हवा इकडे हवा, खूप पाऊस, वाकून जातात झाडं, सगळं झालं तरी पण सहजासहजी ही पानं तुटत नाहीत, जोपर्यंत खूप भयंकर वारा किंवा खूप भयंकर पाऊस येत नाही. अशा परिस्थितीत झाडच तुटतात. आपण बोलतोय त्या जॉईंट्स बद्दल, हो की नाही? तर ते काम कॉलेनकायमाचं असतं. हे लांब आहेत, जरा जाड आहेत. ठीक आहे. जिकडे जिकडे आपण ह्या अशा फाटे फोडतोय की नाही, तिथे तिथे कॉलेनकायमा आहे. तिसरं आहे स्क्लेरेनकायमा. कसं आहे बघा, जाड, घट्ट. आणि ह्याचं काम काय आहे? स्ट्रेंथ देणं. रिजिडिटी म्हणजे पक्केपणा देणं. जसं आपलं नारळाची कवटी असते, नारळ फोडतो आपण, त्याच्यावरती जे त्याचं कवटी असते त्याच्यामध्ये नारळ निघतो की नाही,
तो वरचा जो पोर्शन आहे तो स्क्लेरन काय, हे डेड आहेत. फायबरस सेल आहेत, लांबच्या लांब फायबर सारखे, आणि त्यांच्यामध्ये लिग्निन नाहीये, म्हणजे कनेक्शन जोडायची काही गरज नाही, तसेच असतात घट्ट घट्ट. हे कुठे कुठे असतात, सीडच्या कोटमध्ये असतात आणि स्टेम मध्ये असतात. स्टेम मध्ये त्याला बुंधा पक्का करण्याकरता असतात. लिव्हसच्या वेन्स मध्ये असतात. बघा पानांच्या शिरा कडक असतात की नाही, तिथे हे असतात स्क्लेरेन्कायमा. जिकडे जिकडे कडक घट्ट प्रकार आहेत तिकडे स्क्लेरेन्कायमा आहेत, आणि दे आर परमनंट बट सिंपल टिश्यूज इन दी प्लांट्स. आज आपले प्लांट टिश्यूज संपले. कठीण नाहीये, सोपेच आहेत. अॅनिमल मध्ये किती प्रकार होते, त्याचे किती प्रकार होते, ह्याच्यात तर 2च आहेत, आणि त्यातल्या पण एकाचे 3 प्रकार आहेत. सो दे आर व्हेरी सिम्पल. टोटिपोटेन्सी म्हणजे अशी कॅपॅसिटी ज्याच्यामध्ये सेल स्वतःला रिडेव्हलप करू शकतात, किंवा पुन्हा बनवू शकतात, किंवा रिजनरेट करू शकतात. बघा, सम सेल्स इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर टोटिपोटेंट. दॅट इज इफ इट इज प्रोव्हाइडेड अ प्रॉपर एन्व्हायरमेंट, अ न्यू ऑर्गॅनिझम कॅन ग्रो फ्रॉम दिस सेल्स. इथून कन्सेप्ट आली बायोटेक्नॉलॉजीची. बायोलॉजी, नवीन ऑर्गॅनिझम बनवा, लॅब मध्ये बनवा, माणसांच्या प्राण्यांच्या शरीराच्या बाहेर प्रयोग करा, आणि लिव्हिंग थिंग्स वरच प्रयोग करा. हे सगळं जिथून जन्माला आलं ती कन्सेप्ट आहे टोटिपोटेन्सी, आणि त्याच्यामधनं आलं बायोटेक्नॉलॉजी. कसं ते आपण पुढच्या वेळेला बघूया. आज आपण थांबूया इथे. आपण भरपूर काही डिस्कस केलंय आज. सगळ्या महत्वाच्या गोष्टी रिवाइज केल्या, नव्या गोष्टी इंट्रोड्यूस केल्या. त्याच्या पुढच्या याच्यामध्ये आपल्याला आता आपल्या काय बरं, बायोटेक्नॉलॉजीच्या खऱ्या खऱ्या कन्सेप्टला सुरुवात करायची. धड्याचं नाव होतं बायोटेक्नॉलॉजी, पण त्यातून सुरुच झालं नाही. 2 लेक्चर झाले, आपण बाकीचं सगळं बोलतोय, पण याच्या बेसिसवरती पुढचं आपलं सगळं सोपं होणार आहे. ठीक आहे, चला भेटूया आपण पुढच्या वेळेला. थँक्यू सो मच. बाय, गुड नाईट. नाईट.